हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या निमित्ताने आपल्याला पॉइंटर टू ॲरे हा कन्सेप्ट बघायचा आहे. या कन्सेप्ट मध्ये काही नाही मित्रांनो, ॲरेवरती पॉइंटर कसा यूज केला जातो, ॲरेचा यूज करून आपण पॉइंटरला कसा यूज करतो ते बघायचं आहे आपल्याला. म्हणजे हा पॉइंटर पीटीआर पॉइंटर नावाचा हा जो आहे कन्सेप्ट, ते ॲरेवरती इम्प्लिमेंट कसा करायचा. आता तुम्हाला माहिती, ॲरेकडे त्याचा इंडेक्स व्हॅल्यू असतो. ही काय असते ॲरेची इंडेक्स व्हॅल्यू. हे जे काही असते 0 पासून स्टार्ट होते इंडेक्स व्हॅल्यू आणि साईज -1 ला एंड होती. तुमच्या ॲरेचा साईज जर 5 असेल, म्हणजे त्याच्यात जर 5 एलिमेंट असतील तर त्याच्या इंडेक्स व्हॅल्यू कुठपर्यंत जाईल, 4 पर्यंत, म्हणजे साईज -1 पर्यंत त्याची इंडेक्स व्हॅल्यू जाईल. मग 0 पासून ॲरे इंडेक्स स्टार्ट होतो, ते साईज -1 पर्यंत जाते. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मित्रांनो, याच्या खालीच याचा मेमरी ऍड्रेस सुद्धा असतो. त्या ॲरेचा मेमरी ऍड्रेस सुद्धा असतो. मग या ब्लॉकचा मेमरी ऍड्रेस असतो, या ब्लॉकचा मेमरी ऍड्रेस असतो, या ब्लॉकचा मेमरी ऍड्रेस असतो, ॲरे ऑफ 3 चा मेमरी ऍड्रेस असतो, पुन्हा ॲरे ऑफ 4 चा मेमरी ऍड्रेस असतो. पुन्हा असे प्रत्येक बॉक्सचे वेगवेगळे मेमरी ऍड्रेस असतात आणि ते कंटिन्युअस मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर होतात. म्हणजे हे 100 इथं आहे, त्याच्यानंतर 2 बाईटची मेमरी सोडून ह्या बॉक्सला किती बाईट लागली मेमरी, 2 बाईट मेमरी लागली. का? कारण की इंटिजर टाईपचा ॲरे आहे म्हणून. हे पहा, इंटिजर टाईपचा ॲरे बनविला आणि त्याच्यामुळे त्याला 2 बाईटची मेमरी साईज लागली. मग मित्रांनो, हा 100 आहे, त्याचा ऍड्रेस 100 आहे सपोज. मग ह्याला 2 बाईटची मेमरी लागली म्हणल्यावर 100 आणि 101 ही दोन्ही कुणाला लागणार, पहिल्या ए ऑफ झिरोला लागणार. त्याच्यानंतर 102 आणि 103 ही लोकेशन कुणाला लागणार, ए ऑफ 1 ला लागणार. त्याच्यानंतर ही जी 104 आणि 105 ही लोकेशन कुणाला लागणार, ह्या ए ऑफ 2 ला. त्याच्यानंतर ही तिसरी लोकेशन कुणाला लागणार, 106 ती 107 ही लोकेशन. मग मित्रांनो, ही मला सांगा, 101 102 103 हे काय आहे, कंटिन्युअस मध्ये चालत आहे. त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6, 7 आणि 8 हे काय आहे, कंटिन्युअसली चालत आहे. मग मित्रांनो, ह्याच्यामध्ये काय होतं माहिती का, पॉइंटर तुमचा कंटिन्युअसली इन्क्रीमेंट होत जातो. म्हणजे सपोज पॉइंटरचा ऍड्रेस तुमचा इथं आहे, पॉइंटरचा ऍड्रेस 100 आहे, तर इथं 2 इन्क्रीमेंट होणार. 2 का म्हणून इन्क्रीमेंट होणार, कारण की याचा ऍड्रेस कशामध्ये आहे, इंटिजर मध्ये आहे. इंटिजर मध्ये ॲरे इंटिजर मध्ये आहे, INT इंट मध्ये आहे. आणि आपल्याला माहिती, इंटला किती बाईट मेमरी असते, 2 बाईट मेमरी असते टर्बो C++ मध्ये. मग आता मित्रांनो, मला सांगा, 2 बाईट मध्ये असते म्हणल्यावर ह्याच्यात 2 इन्क्रीमेंट होणार, त्याच्यानंतर हे आपल्याला भेटणार. ह्याच्यात 2 इन्क्रीमेंट होणार, त्याच्यानंतर हे भेटणार. ह्याच्यात 2 इन्क्रीमेंट झाली की हे भेटणार. अशी तुमचा पहिल्या 100 लोकेशन वरती ए ऑफ 0 एलिमेंट स्टोअर राहते. त्यानंतर या ऍड्रेस वरती ए ऑफ 1 एलिमेंट स्टोअर राहते. ए ऑफ 1 चा एलिमेंट स्टोअर राहते. या ऍड्रेस वरती ए ऑफ 2 चा एलिमेंट स्टोअर राहणार. समजलं? आता मित्रांनो, ह्या ऍड्रेसचाच यूज करून आपल्याला हे एलिमेंट्स डिस्प्ले करायचे. सपोज इथं 10, 20, 30, 40 आणि 50 हे एलिमेंट्स आहेत. मग आपल्याला आता काय करायचे, पहिल्यापासून ते शेवटपर्यंत एलिमेंट्स डिस्प्ले करायचे. तर आपण काय करत होतो, ॲरेचा इंडेक्स वापरत होतो. ही इंडेक्स व्हॅल्यू वापरून आपण डिस्प्ले करायचो. काय, ॲरे इंडेक्स, फॉर लूप वापरायचो आपण. त्याच्यानंतर कंडिशन द्यायचो. काय कंडिशन द्यायचो, आय इज इक्वल टू 0, पुन्हा आय लेस देन असला पाहिजे ॲरेच्या साईज -1 ला, आणि त्याच्यानंतर आयला प्लस केलं पाहिजे, आयला इन्क्रीमेंट केलं पाहिजे. पण आता आपण इंडेक्स व्हॅल्यूनी त्याला ऍक्सेस करू शकतो, पण आता इंडेक्स व्हॅल्यूने ऍक्सेस नाही करणार, आपण त्याला ऍड्रेस थ्रू ऍक्सेस करणार. म्हणजे ही 100 ही लोकेशन आहे का, या लोकेशन थ्रू मी त्याला ऍक्सेस करणार. तुम्हाला माहिती, व्हेरिएबल ए आहे, व्हेरिएबल ए वरती 100 एलिमेंट स्टोअर आहे. 100 म्हणजे व्हॅल्यू, ही 100 व्हॅल्यू स्टोअर आहे. मित्रांनो, याला मी पॉइंटरनी मी ह्याला ऍक्सेस करू शकतो का, पॉइंटर पी ने मी याला ऍक्सेस करू शकतो का. जर पॉइंटर तुमचा ह्या ए ला पॉइंट करत असेल, म्हणजेच पी वरती जर ऍड्रेस ऑफ ए असेल, तर मग काय करू शकतो आपण, या ए चा ऍड्रेस म्हणजे 10110 हे जर ऍड्रेस याच्यावरती असेल, तर 100 ला मी ऍक्सेस करू शकतोय. का? कारण की पी आपला पाहुणा असतो. या व्हेरिएबलचा पाहुणा म्हणजे पी, त्याला आपण ऍक्सेस करू शकतो. म्हणजे पाहुणा आपल्या घरी येऊ शकतोय. मग मित्रांनो, हे सांगणं आहे माझं, किंवा ते पाहुणा पण आपल्या एलिमेंट्सला ऍक्सेस करू शकतोय. समजलं? आता तुम्हाला ही गोष्ट समजायला, आता थोडंसं थिअरी रिलेटेड बघू.
काही नाही, समजलं नाही टेन्शन घेऊ नका. प्रोग्राम बघत असताना आपण सगळं समजूनच सांगणार आहे. काही नाही, ऍरे इन्सर्ट करून घ्यायचा आहे, ऍरे युजर कडून घ्यायचा आहे आणि ऍरे त्याला डिस्प्ले करायचा आहे. पण डिस्प्ले करताना आपल्याला ए ऑफ आय वापरायचा आहे का नाही? व्हॅल्यू भरताना आपल्याला ए ऑफ आय वापरायचा आहे. म्हणजे ऍरे मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करून घेताना फॉर लूप आणि ए ऑफ आय वापरायचा आहे. पण डिस्प्ले करताना मी त्याला काय कशाचा यूज करून डिस्प्ले करणार आहे? पॉइंटरचा, पीटीआर स्टार पीटीआर म्हणजे पॉइंटरला मी डिस्प्ले करणार आहे. पॉइंटर कुणाला पॉइंट करणार आहे माहिती का? पॉइंटर तुमच्या या लोकेशनला, ऍरेच्या लोकेशनला म्हणजेच या लोकेशन्सला पॉइंट करणार आहे. पॉइंटर आधी ह्याला पॉइंट करेन, त्यानंतर पॉइंटर इन्क्रीमेंट होईल. पॉइंटर इन्क्रीमेंट झाल्यावर पॉइंटरची व्हॅल्यू ही होईल. मग ह्या लोकेशनला पॉइंट करेन, ही व्हॅल्यू पॉइंटर डिस्प्ले करेन. त्यानंतर ही लोकेशन होईल, पॉइंटर इन्क्रीमेंट झाल्यावर परत ह्या व्हॅल्यू ही टूची जे एलिमेंट आहे ते डिस्प्ले करेन. त्यानंतर इन्क्रीमेंट झाल्यावर परत 3चा एलिमेंट डिस्प्ले करेन. त्यानंतर इन्क्रीमेंट झाल्यावर त्यानंतर 4चा एलिमेंट डिस्प्ले करेन. असे एक 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 एलिमेंट तो डिस्प्ले करीत राहीन. तर ते आपल्याला बघायचं आहे. युजर कडून एलिमेंट्स घ्यायचे आहेत या प्रोग्राम मध्ये, युजर कडून एलिमेंट्स घ्यायचे आहेत, सर्व ऍरे मध्ये स्टोअर करायचे आहेत आणि त्यांना डिस्प्ले करण्याचं काम करायचं आहे. समजलं? काही नाही, प्रोग्राम मी टाईप करून तुम्हाला एक्सप्लेन करून बी सांगतो. आधी थिअरी थोडीशी बघून घ्या. पॉइंटर टू ऍरे याच्यामध्ये बघा, पॉइंटरला ऍरे सोबत कसं वापरलं जातं हे सांगितलेलं आहे. वी कॅन यूज पॉइंटर कन्सेप्ट विथ ऍरे. पॉइंटरला आपण ऍरे सोबत वापरू शकतो. कन्सिडर द डिक्लेरेशन म्हणजे आपण ऍरेला आधी डिक्लेअर करायचं. काय डिक्लेअर करायचं? इथं ऍरे नावाचा ऍरे बनविला. इथं वेगळं पण नाव घेऊ शकता तुम्ही. सपोज ए नावाचा ऍरे जरी बनवला तरी चालतंय, वेगळं पण नाव घेऊ शकता. पण मी काय करतो, इथं ऍरेच ठेवतो. कारण की मी इथं पण ऍरे वापरलेला आहे ना. जे तुम्ही इथं वापरता तेच तुम्हाला इथं पण वापरायचं आहे. हा, आता मित्रांनो मला सांगा, ऍरे नावाचा 20 साईजचा ऍरे बनविला आपण. त्याच्यानंतर पीटीआर नावाचा पॉइंटर बनवला. हा पॉइंटर आहे म्हणून मला कसं समजलं? कारण की याच्या पुढे पॉइंटर ऑपरेटर आहे. हे ऍस्ट्रिक सिम्बॉल म्हणजेच तुमचा पॉइंटर ऑपरेटर असतो. हा पॉइंटर आहे मला ह्याच्या थ्रू समजलं. आणि इंटिजर पॉइंटर डिक्लेअर केलेला आहे मी. समजलं? त्यानंतर बघा, असाइन बेस ऍड्रेस ऑफ ऍरे टू पॉइंटर. त्या ऍरेचा बेस ऍड्रेस म्हणजे कोणता? जो सगळ्यात पहिला एलिमेंट आहे, जो सगळ्यात पहिल्या इंडेक्स व्हॅल्यूचा ऍड्रेस म्हणजेच हा आपण त्या पॉइंटरला असाइन करणार. म्हणजे ए ऑफ झिरो चा ऍड्रेस आपण कुणावरती पास केला? पीटीआर वरती. मग पीटीआर वरती कुणाचा ऍड्रेस आला? हे ऍड्रेस आला पीटीआर वरती. खाली बघा तुम्ही, खाली तुम्हाला क्लिअर दिसून जाईल पीटीआर वरती कोणता ऍड्रेस आला हे पहा. हे पीटीआर वरती 100 ऍड्रेस आला. 100 वा कोणाचा ऍड्रेस आहे? ए ऑफ झिरोचा ऍड्रेस आहे, या ऍरे ऑफ झिरोचा. म्हणजे या लोकेशनचा तुमचा ऍड्रेस आहे कुणावरती? या पीटीआर वरती. हे पहा इथं याच्यात दाखवलेलं आहे. मग मित्रांनो, या पीटीआर वरती ए ऑफ झिरोचा ऍड्रेस आहे. जेव्हा मी पीटीआर ला प्लस प्लस करीन म्हणजेच हे 2 इन्क्रीमेंट होईल. पीटीआर 2 इन्क्रीमेंट होईल. पण मित्रांनो तुम्हाला माहिती, इन्क्रीमेंट ऑपरेटर केल्यावर एकनीच व्हॅल्यू वाढते. पीटीआर सोबत जर मी पीटीआर सोबत जर मी इन्क्रीमेंट केलं तर एकनीच व्हॅल्यू वाढती. पण मित्रांनो पॉइंटर सोबत तुम्ही इन्क्रीमेंट ऑपरेटर यूज केलता, काल पण आपण यूज केलता. पहा, पॉइंटर सोबत इन्क्रीमेंट ऑपरेटर यूज केलता मी. हे पहा इथं कालच्या लेक्चरमध्ये. जर कालचं लेक्चर बघितलं नसेल तर बघून घ्या. हे जे पॉइंटर अरिथमॅटिक्स आहे त्याच्यात मी सांगितलं होतं, इन्क्रीमेंट केलं का त्याचा डेटा टाईप, त्या पॉइंटरचा जे डेटा टाईप आहे त्या डेटा टाईप नुसार वाढणार म्हणून व्हॅल्यू सांगितलं होतं. मग इथं पॉइंटरचा डेटा टाईप काय होता? पॉइंटरचा डेटा टाईप इंटिजर होता. मग इथं पॉइंटरची व्हॅल्यू जेव्हा मी प्लस प्लस केली तेव्हा किती वाढली होती? 2 वाढली होती. म्हणजे जर 2000 जर ते पॉइंटरची व्हॅल्यू असेल तर 2002 होणार, पुन्हा 2002 वाढून होणार. म्हणजे 2 इन्क्रीमेंट होणार. 2 का म्हणून इन्क्रीमेंट होणार? कारण की त्या ऍरेला आपण इंटिजर बनविलेला आहे म्हणून. इंटिजरची बाईट साईज 2 राहते म्हणून. मग पॉइंटरची व्हॅल्यू 2 इन्क्रीमेंट होणार. म्हणजे आता 100 2 मिक्स करा तुम्ही. 100 + 2 किती होतील? 102. त्यानंतर तुमचा पॉइंटर या लोकेशनला पॉइंट करणार आणि याचा एलिमेंट डिस्प्ले करणार. त्यानंतर परत पॉइंटर प्लस प्लस होणार म्हणजे परत इन्क्रीमेंट होणार. त्याच्यानंतर 102 वरती इन्क्रीमेंट झाल्यावर 104 होणार. 102 वरती 2 प्लस केल्यावर 104 होणार. मग ही लोकेशन, ह्याचा जो काही एलिमेंट आहे या लोकेशनवरती जो काही एलिमेंट आहे तो डिस्प्ले होणार आपल्याला आउटपुट स्क्रीनला. समजलं? मग असंच करीत करीत परत प्लस प्लस होणार. कवर प्लस प्लस होणार जवळ कंडिशन फॉल्स होत नाही तोवर. आणि आपण कंडिशन देताना काय देणार आहेत माहिती का? ऍरे लेस दॅन असला पाहिजे तुमच्या 5 पेक्षा. 5 काय आहे? तुमच्या ऍरेची साईज आहे. ऍरेची साईज 5 आहे. म्हणजे 5 एलिमेंट त्या ऍरेमध्ये स्टोअर होणार. हे पहा, 1 एलिमेंट, 2 एलिमेंट, 3 एलिमेंट, 4 एलिमेंट, 5 एलिमेंट, टोटल 5 एलिमेंट त्याच्यामध्ये स्टोअर होणार. समजलं? द ऍड्रेस ऑफ अदर एलिमेंट इज असाइन्ड टू द पॉइंटर व्हेरिएबल पीटीआर. पहा, या एलिमेंट्सचा सपोज इथं 10 आहे, 20 आहे, 30 आहे, 40 आहे आणि 50 आहे. टोटल
5 व्हॅल्यूज आहेत इथं, टोटल 5 व्हॅल्यू आहेत. मग यांचा ऍड्रेस मी पीटीआर वरती देणार. मग पीटीआर प्लस प्लस सेम तेच सांगायचा तात्पर्य आहे. पीटीआर वरती यांचा ऍड्रेस देणार. आधी ह्याचा देणार, ही डिस्प्ले झालं 10 एलिमेंट आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले झाला. पुन्हा पीटीआर इन्क्रीमेंट झाल्यावर याच्याकडे येणार. मग ही डिस्प्ले जाणार, पुन्हा ह्याच्याकडे येणार, पुन्हा ही डिस्प्ले करणार, पुन्हा ह्याच्याकडे येणार, पुन्हा हे एलिमेंट डिस्प्ले करणार, पुन्हा ह्याच्याकडे येणार आणि पुन्हा हे एलिमेंट डिस्प्ले करणार. आणि कंडिशन काय होणार आपली? फॉल्स होणार. जे तुमचा आय लेस दॅन 5 आहे ही कंडिशन आहे ती तुमची फॉल्स होणार. मग आपला फॉर लूप टर्मिनेट होणार. समजलं कसं कसं होणार आहे, काय होणार आहे ते समजलं तुम्हाला. नेमकं कसं होणार आहे ते मी आणखीन सांगतोच तुम्हाला डिटेलमध्ये, केव्हा जेव्हा आपण प्रोग्राम बघता तेव्हा समजलं. काय करायचं आपल्याला, कसं रिप्रेझेंट होतं माहिती. सेम आपण कसं ह्याला डिस्प्ले करत होता, डिस्प्ले करताना म्हणजे ए ऑफ 0 ए ऑफ आय म्हणजे ए ऑफ आय ला डिस्प्ले करीत होतात. आय तुमचा 0 होता आधी, आयची व्हॅल्यू इनिशियली आपण 0 दिली म्हणजे ए ऑफ 0 चा एलिमेंट डिस्प्ले होणार. पुन्हा आयला प्लस प्लस करीत होतात आपण, इन्क्रीमेंट करीत होतात. आयला इन्क्रीमेंट केलं म्हणल्यावर आयची व्हॅल्यू 0 पासून 1 होणार. मग 1 झाल्यावर हा एलिमेंट डिस्प्ले होणार. त्यानंतर परत इन्क्रीमेंट होणार, त्यानंतर 2 झाल्यावर असं डिस्प्ले होणार. केव्हा आपण असं करीत होतो, जेव्हा आपल्याला इंडेक्स व्हॅल्यूचा वापर करून जेव्हा आपल्याला एलिमेंट्स डिस्प्ले करायचे होते तेव्हा. पण आता पॉइंटर टू ॲरे मध्ये पॉइंटरचा वापर करून म्हणजे याच ग्रीन लोकेशन या ऍड्रेसचा वापर करून आपल्याला हे एलिमेंट्स डिस्प्ले करायचे. तिथं आपल्याला हे इंडेक्स व्हॅल्यू वापरायचे आहे का, इंडेक्स व्हॅल्यूचा यूज करून डिस्प्ले करायचे आहेत का नाही. मग ह्या इंडेक्स व्हॅल्यू वापरायच्या नाहीत, ऍड्रेस वापरून आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. मग ऍड्रेसच तुम्ही वापरून डिस्प्ले करायचं. मग त्यालाच म्हणणार मित्रांनो पॉइंटर विथ ॲरे यूज केला म्हणून ते असं म्हणणार. पॉइंटरचा यूज करून आपण ॲरेचे एलिमेंट्स ऍक्सेस करू शकतो, त्यांना डिस्प्ले करू शकतो, त्यांना चेंजेस करू शकतो. समजलं. इफ द पॉइंटर इज इन्क्रीमेंटेड देन इट विल पॉइंट्स टू नेक्स्ट एलिमेंट. पहा पॉइंटर जेव्हा इन्क्रीमेंट होतो तेव्हा नेक्स्ट एलिमेंटला तो पॉइंट करतो. हे इथून इन्क्रीमेंट झाल्यावर 2 इन्क्रीमेंट होणार, 2 इन्क्रीमेंट झाल्यावर ह्याला पॉइंट करणार, मग हे ह्याला असं नेक्स्ट एलिमेंटला पॉइंट करीत राहणार. इफ इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट पॉइंटर व्हेरिएबल्स, इफ इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट पॉइंटर व्हेरिएबल्स देन द इन्क्रीमेंटेड ऑर डिक्रीमेंटेड बाय द डेटा टाईप. पहा त्याच्या डेटा टाईप नुसार त्याला इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट केलं जाणार. ह्याचा जर डेटा टाईप फ्लोट असता तर कितीने केला असता आपण? 4ने इन्क्रीमेंट केला असतं. म्हणजे 100चं किती झालं असतं डायरेक्ट. इथं कोणती व्हॅल्यू असती? 104. इथं कोणती व्हॅल्यू आली असती? 108. कितीने इन्क्रीमेंट झालं असतं? 4ने. केव्हा? इथं पीटीआर तुमचा FLOAT फ्लोट असता तेव्हा. पीटीआर तुमचा फ्लोट असता तेव्हा. पीटीआरला तुम्ही जर फ्लोट बनविला असतं तेव्हा. समजलं. त्यानंतर ह्याच्यात 4 मिक्स केल्यावर तुमचे ह्याच्यात 4 मिक्स केल्यावर इतके, पुन्हा त्याच्यात 4 मिक्स केल्यावर असंच 4 मिक्स करीत राहायचे. जो त्याचा डेटा टाईप आहे त्याच्या बाईट साईज नुसार इन्क्रीमेंट करीत राहायचं त्याचं. समजलं. चला आता आपण हा काय करूया, आता प्रोग्राम बघूया. सो लेट्स गो. आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया आणि हा प्रोग्राम रन करून दाखवतो. फ्रेंड्स, गुगल क्रोम वरती येऊन ऑनलाईन जीडीबी कंपायलर असं सर्च करायचं. इथे येऊन C++ लँग्वेज सिलेक्ट करायची. त्यानंतर हे कमेंट आउटलाईन काढून टाकायची. बाकी सगळं तुम्हाला तर माहितीच आहे. इथं काय करायचं, युझिंग नेम स्पेस हे STD हे इन्क्लूड करून घ्यायचं. नेम स्पेस STD हे कामून इन्क्लूड करून घेते, ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आता पहा मी फ्रेश प्रोग्राम लिहितो. इथं काय करायचं आपल्याला, 5 एलिमेंट्स युजर कडून घ्यायचे आहेत ॲरेचे आणि 5 एलिमेंट्स त्यांना डिस्प्ले करायचे आहेत. मग ॲरेची साईज आपण 5 घेणार आणि त्याला युजर कडून त्याच्यावरती व्हॅल्यू घेणार. मग मित्रांनो ॲरे आधी तुम्ही डिक्लेअर करा. ॲरे तुम्हाला डिक्लेअर करता आला पाहिजे. ॲरे कसा डिक्लेअर करतो आपण, जो डेटा टाईप आहे ॲरे मध्ये तुम्हाला इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करायची ना, मग तुम्ही इंटिजर यूज करणार. तुम्हाला जर फ्लोटिंग व्हॅल्यू स्टोअर करायची ना, फ्लोट यूज करणार. मग मला इंटिजर व्हॅल्यू यूज करायची. मग इंटिजर ॲरे बनवणार. चा साईज काय दिला मी? 5 दिला. याला क्लोज करतो. त्यानंतर इंट पीटीआर बनवणार. मी पॉइंटर बनवणार. पीटीआर नावाचा पॉइंटर बनवला. आता तुम्ही म्हणता मित्रांनो सर एकाच लाईनीत केलं असतं तर काही प्रॉब्लेम आला असता का? नाही, काही प्रॉब्लेम आला नसता. हे पहा, मी जर हे इथं केलं तर इथं फक्त मला कॉमा द्यावा लागला असता. मग ही लाईन लिहायची मला गरज आहे का? नाही. समजलं. फक्त एका कॉमाचा फरक आहे. त्यानंतर या ॲरेचा बेस व्हॅल्यू मला द्यायची आहे. कोणावरती? पॉइंटरवरती. बेस व्हॅल्यू म्हणजेच ॲरेची सुरुवात कुठून होती? ॲरेची सुरुवात 0th इंडेक्स पासून सुरुवात होती. A ऑफ 0 पासून ॲरेची सुरुवात होती. हा ॲरे आहे, याच्यामध्ये 5 डेटा आहे, 5 एलिमेंट आहेत. याची सुरुवात 0th इंडेक्स पासून होती. 0 1 2 3 4 हा ॲरे आहे.
मग याची सुरुवात 0 इंडेक्स पासून होती. मग मित्रांनो मला सांगा ए ऑफ 0 म्हणजेच हे तुमचं इथला एलिमेंट 10 20 30 40 आणि 50 हा एलिमेंट सपोज आपण इन्सर्ट केला. आता मित्रांनो ए ऑफ 0 जे आहे त्याची व्हॅल्यू इथून सुरुवात होती. मग पॉइंटर मध्ये कोणती व्हॅल्यू टाकणार तुम्ही? पहिल्या ह्याची. सपोज ह्याचा ऍड्रेस तुम्ही टाकणार ए ऑफ 0चा ऍड्रेस कोणावरती टाकणार? पीटीआर वरती. मग पीटीआर वरती ऍड्रेस ऑफ ए ऑफ 0चा टाका. पीटीआर इक्वल्स टू ऍड्रेस ऑफ ए ऑफ 0. मग ही लाईन तुम्ही तिथं इन्क्लूड करून घ्या, ही लाईन. मग ती लाईन मी इन्क्लूड करून घेणार. याच्या थ्रू काय होणार? या लाईन थ्रू काय होणार? इथं काय करतो मी जरा असं ह्याला बरोबर करून घेतो. आता पीटीआर वरती पीटीआर मी पहा स्टार पीटीआर वरती नाही बरं का, नुसत्या पीटीआर वरती म्हणजे पॉइंटर व्हेरिएबल वरती कुणाचा ऍड्रेस टाकत आहे? एचा, ऍरेच्या 0th इंडेक्सचा ऍड्रेस टाकत आहे. 0th इंडेक्सचा म्हणजे ऍरेची सुरुवात कुठून होती त्याचा ऍड्रेस मला तिथे द्यावा लागतो. ऍरेच्या फर्स्ट इंडेक्सचा दिला का मी? म्हणजे ए ऑफ 1 चा दिला का? ए ऑफ 2 चा दिला का? ए ऑफ 3 चा दिला का? नाही. पहिल्यापासून ऍरे कुठून सुरुवात होतो? 0 पासून. मग 0th इंडेक्सचा व्हॅल्यू आधी पॉइंटरला द्यायची. त्यानंतर 0th इंडेक्स पासून जर आपण पॉइंटरला प्लस प्लस केलं तर 1 कडे बी जाईल, त्यानंतर प्लस प्लस केलं 2 कडे बी जाईल, आणि त्यानंतर प्लस प्लस केलं 3 कडे बी जाईल आणि 4 कडे बी जाईल. जेव्हा पॉइंटरला मी प्लस प्लस करीन तेव्हा, म्हणजे इन्क्रीमेंट करीन तेव्हा. समजलं? आता मी काय करणार? फॉर लूप यूज करणार. त्याआधी मी एक सीआउट फंक्शन सीआउटचा यूज करतो. सीआउट आणि इन्सर्शनचा एक युजरला मेसेज देतो किंवा इथं एंटर ऍरे एलिमेंट्स म्हणून एंटर ऍरे एलिमेंट्स असा युजरला मेसेज दिला. मग युजर काय करणार? ऍरेचे एलिमेंट्स एंटर करणार. मग ते एंटर केलेले फॉर लूपचा वापर करून, आता तुम्हाला माहिती ऍरे एलिमेंट्स कसे घेतात हे काय मला नवीन सांगायची गरज नाही. ऍरे इंडेक्स, ऍरे मध्ये एलिमेंट स्टोअर करायचे असते तर आपल्याला काय करावं लागतं? ऍरेच्या इंडेक्स व्हॅल्यू थ्रू कंट्रोल करावं लागतं. मग इंडेक्स व्हॅल्यू कुठून सुरुवात होती? 0 पासून. मग आय इज इक्वल टू 0. आयची व्हॅल्यू तुम्ही 0 देणार. मग त्यानंतर कवर आयची व्हॅल्यू इनिशियली तुम्ही 0 देणार. का म्हणून? कारण की ऍरेचा इंडेक्स 0 व्हॅल्यू पासून सुरुवात होती म्हणून. कंडिशन काय देणार तुम्ही? साईज बघायचा, साईज किती आहे प्लस साईज -1 करायचं असते. मग आय कंडिशन कवर ट्रू राहणार आपली जवळ आय हा लेस दॅन आहे कुणाच्या? त्या साईज -1च्या, म्हणजेच 5 - 1 साईज -1च्या, म्हणजेच 5 - 1 म्हणजेच 4. एक तुमचं असं होऊन जाते मित्रांनो. जर तुम्ही इथं 1 दिलं, इथं 1 दिलं तर साईज -1 करा, इथं 1 दिलं तर साईज -1 करा, साईज -1 असं करा. आणि जर तुम्ही इथं 0 पासून सुरुवात करीत आहात तर इथं साईज -1 द्यायची गरज नाही. डायरेक्ट लेस दॅन 5 केलं तरी जमते. समजलं का? सो आता तुम्हाला इथपर्यंत समजलं. 0 पासून सुरुवात केली आणि लेस दॅन इतकं केलं. आता मित्रांनो मला सांगा, इथं मी काय करणार? ऍरेला इन्क्रीमेंट करणार, आयला इन्क्रीमेंट करणार, आयला प्लस प्लस करणार, आयला इन्क्रीमेंट करणार आणि फॉर लूपचा तुमचा जो काही ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेट इन्क्लूड करून घेणार. या ब्रॅकेटमध्ये मी काय करणार? युजर कडून ऍरेची व्हॅल्यू इन्सर्ट करून घेणार. मग एंटर ऍरे असा मेसेज तर मी युजरला दिलेला आहे. आता मला ते ऍरे त्या ऍरेवरती टाकायचं आहे. या ऍरेवरती टाकायचं आहे. मग ते कसा टाकणार? मग त्याच्यासाठी मला सीइन यूज करावं लागते. सीइन व्हॅल्यू इन्सर्ट करून घेण्यासाठी असतो, युजर कडून व्हॅल्यू इन्सर्ट करून घेण्यासाठी. मग ए ऑफ आय वरती मी व्हॅल्यू टाकणार, ए ऑफ आय वरती व्हॅल्यू टाकणार. समजलं? याच्या थ्रू काय होईल? ए ऑफ आय वरती व्हॅल्यू जाईल. आता मित्रांनो मला ते ऍरेला डिस्प्ले करायचे. मग मी सी आउट करणार इन्सर्शन ऑपरेटर आणि त्यानंतर मेसेज देणार ऍरे ARRAY ऍरे एलिमेंट्स ARE. ऍरे एलिमेंट्स ऍरेचे एलिमेंट्स आपल्याला डिस्प्ले होऊन येते. समजलं? इथं काय करतो मी? /n लावतो, जेणेकरून नेक्स्ट लाईनला आउटपुट येऊन जाईल तुमचं. इथं पण /n लावतो आणि वर पण तुमचं /n लावतो. समजलं? आता पहा मित्रांनो, सेम आपण जसं वर ऍरे एक्सेप्ट करण्यासाठी जो फॉर लूप वापरला तसंच ऍरे डिस्प्ले करण्यासाठी पण आपल्याला हाच फॉर लूप वापरायचा आहे. फक्त डिस्प्ले करताना आपल्याला सीइन नाही, सी आउट वापरतो, COUT, सी आउट, आणि त्याच्यासोबत इन्सर्शन ऑपरेटर वापरतो, एक्स्ट्रॅक्शन नाही, इन्सर्शन ऑपरेटर. समजलं? आणि डिस्प्ले करताना मित्रांनो एक थोडासा गॅप द्या. इथं आणखीन एक इन्सर्शन ऑपरेटर वापरून थोडासा गॅप द्या. म्हणजे इन्सर्शन ऑपरेटर वापरून याच्यामध्ये तुम्ही थोडासा गॅप द्या, म्हणजे जेणेकरून 2 एलिमेंट मध्ये गॅप निर्माण होईल.
किंवा स्लॅश टी पण देऊ शकता तुम्ही, स्लॅश टी. स्लॅश टी दिला म्हणजे काय होईल, 10 आणि 20 मध्ये गॅप निर्माण होईल, गॅप येईल, गॅप थोडासा गॅप प्रेझेंट होईल तिथं. समजलं. आता इथं डिस्प्ले केल्यावर मी इथं ए ऑफ आय ला डिस्प्ले करतो. आधी ए ऑफ आय ला तुम्हाला डिस्प्ले करून दाखवतो. आता आपला प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवतो. त्याआधी एक महत्वाची गोष्ट, तुम्ही आयला तुम्ही यूज केलेला आहे, पण आयला डिक्लेअर केलेला आहे का नाही, आयला डिक्लेअर करून घ्या. मग आयला डिक्लेअर केलं म्हणजे इंटिजर आयला पण डिक्लेअर केलं. आता रन करतो मी प्रोग्राम. पहा काय आलेला आहे, एरर आलेला आहे. कसला एरर आलेला आहे पहा, हे राहिलेलं आहे आपलं. हा तर मित्रांनो आपला सेमी कॉलम राहिलेला आहे. पहा सेमी कॉलम इथं आपण इन्सर्ट करून घेणार, जसं की आपल्याला त्या एरर मध्ये दाखविल. आता मी रन करतो प्रोग्राम. पहा एंटर ॲरे एलिमेंट्स. ॲरे एलिमेंट्स काय आहेत, मी ॲरे एलिमेंट्स एंटर करतो. किती 5 एलिमेंट्स मला एंटर करायचे. मग मी टाकतो ॲरे एलिमेंट्स 10, त्याच्यानंतर 20, त्याच्यानंतर 30, त्याच्यानंतर 40, त्याच्यानंतर 50. आता मी एंटर दाबलं तर मला ॲरे एलिमेंट्स डिस्प्ले होऊन येतील. पहा काय काय ॲरे एलिमेंट्स एंटर केले मी, 10, 20, 30, 40, 50 ॲरे एलिमेंट्स आले का. आता मित्रांनो मी याला कशा थ्रू ऍक्सेस केलेला आहे, इंडेक्स व्हॅल्यू थ्रू मी याला डिस्प्ले केलेला आहे सी आउट मध्ये. आता मित्रांनो मला इंडेक्स व्हॅल्यू थ्रू डिस्प्ले करायचं नाही, मला काय करायचंय, पॉइंटर थ्रू मला डिस्प्ले करायचं आहे. मग मी पॉइंटर थ्रू मी डिस्प्ले करणार. मग पॉइंटरचा यूज करून डिस्प्ले करणार. मग मी पॉइंटरला डिस्प्ले करणार PTR स्टार PTR म्हणजे पॉइंटरला डिस्प्ले करणार. मी पॉइंटरला जर रन केलं, आता पहा रन केलं तर मला आउटपुट काय येतं बघा. तुम्ही पहा 10 एंटर, 20 एंटर, 30 एंटर, 40 एंटर, 50. आता मला आउटपुट येईल पण बरोबर येणार नाही. बघा आउटपुट बघा कसं येतंय. पहा आउटपुट बघा कसं आलं, 10 10 10 10 10. आउटपुट आलं पण बरोबर आलं का, 20 30 40 50 हे एलिमेंट्स कुठे गेले, 10 10च आलं. कारण की तुम्ही पॉइंटरवरती कोणती लोकेशन स्टोअर केली, पॉइंटरवरती कोणती लोकेशन स्टोअर केली, पहिल्या ह्याची म्हणजे ही लोकेशन, म्हणजे 10च एलिमेंट स्टोअर केलता तुम्ही त्याच्यावरती. म्हणजेच पहिले ह्याची लोकेशन दिली, कुणाची ए ऑफ झिरोची लोकेशन कुणाला वरती दिली, पीटीआर वरती. मग मित्रांनो ए ऑफ झिरोच्या लोकेशनला पीटीआर वरती 10 एलिमेंट प्रेझेंट होता, 10. मग 10 वा एलिमेंट प्रेझेंट होता. मग 10च आपल्याला परत 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 डिस्प्ले झाला. 5 वेळेस 10 आपल्याला डिस्प्ले झाला. पण 5 वेळेस 10 पाहिजे होता का नाही, 10 झाला. आता मला ह्याचा संबंध आहे का नाही, मला आता 20 पाहिजे. मग मी काय करणार, या पॉइंटरला इन्क्रीमेंट करणार. पॉइंटरला इन्क्रीमेंट केलं म्हणल्यावर ए ऑफ 1 ची व्हॅल्यू पीटीआरला देणार मी. मग ए ऑफ 1 ची व्हॅल्यू पीटीआरला गेली. त्यानंतर ए ऑफ 2 ची व्हॅल्यू म्हणजे पॉइंटरला प्लस प्लस करीत राहणार मी, पॉइंटरला प्लस प्लस करीत राहणार. मग पॉइंटरला इन्क्रीमेंट करणार मी. मग पॉइंटरला इन्क्रीमेंट कसं करायचं, पीटीआर असं लिहायचं आणि त्याच्या पुढे प्लस प्लस लिहायचं आणि याला क्लोज करायचं. समजलं. आता जर मी याला रन केलं आपलं प्रॉपर आउटपुट येईल. पहा आता मी परत टाकतो 10 20 30 40 50. आता पहा आलं का आउटपुट, 10 20 30 40 50 ॲरे आउटपुट आलं का. बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आउटपुट आलं बरोबर 10 20 30 40 50. आता मित्रांनो मला सांगा, आपण पॉइंटरचा यूज करून ॲरेला ऍक्सेस केलेला आहे, मग मित्रांनो पॉइंटर टू ॲरे यूज आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केला, बघितला. म्हणजे ॲरे एलिमेंट आपल्याला घेतले आणि ॲरे एलिमेंट डिस्प्ले केले कशाचा यूज करून, ह्याचा यूज करून, पीटीआरचा यूज करून, स्टार पीटीआरचा. समजलं. आता होप की तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल. समजला ऍज इट इज एक्झाम मध्ये लिहून या. समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बाय बाय.